नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आणि विद्यार्थी मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई पोलीसची जी पोलीस भरती झालेली आहे त्याची कागदपत्र पडताळणीबाबत म्हणजे डीबी बाबत आणि त्याचबरोबर पोलीस भरती 2026 ची अपकमिंग जी भरती आहे त्या संदर्भात एक नवीन परिपत्रक आलेलं आहे त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपण बघूया साधारणपणे पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालय यांच्या अंतर्गत मुंबई पोलीस शिपाई भरती 24-25 जी झालेली होती त्या संदर्भात डीबी आपल्याला होणार आहे। मुंबई पोलीस शिपाई भरती 24-25 चा निकाल लागलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कागदपत्र पडताळणीची प्रोसेस या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण जर बघितलं मुंबई पोलीस government.in या संकेतस्थळावर एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। तुम्ही हे प्रसिद्धीपत्रक वाचू शकता आणि तुम्हाला या प्रसिद्धीपत्रक तुम्हाला जर आवश्यक असेल पाहिजे असेल तर मला PDF अशी कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली हे शेअर करतो। आपण बघूया तात्पुरती निवड यादी साधारणपणे 3521 पदांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या तात्पुरत्या निवड यादीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना साधारणपणे शिपाई पदासाठी कागदपत्र पडताळणी 29/6/2026 पासून सुरू होणार आहे। त्याचबरोबर त्या संदर्भातले वेळापत्रक सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। तसेच उमेदवारांनी काय करायचं आहे, उमेदवारांनी प्रसिद्धीपत्रकासोबतच जोडलेल्या सांख्यिकीत जो नमुना आहे त्याची एक मूळ प्रत आणि 3 छायांकित प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत घेऊन यायच्या आहे। म्हणजेच आज 22 तारीख आहे, उद्या 23/6/2026 रोजी मुंबई पोलीस संकेतस्थळावर म्हणजे या मुंबई पोलीस government.in या संकेतस्थळावर एक लिंक ओपन होणार आहे। उमेदवारांनी काय करायचं आहे, मूळ कागदपत्रे PDF स्वरूपात स्कॅन करून अपलोड करायची आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजेच तात्पुरती निवड यादीमध्ये जे विद्यार्थी आहे 3521 जागांसाठी जी भरती झालेली होती त्या संदर्भात साधारणपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि 23/6/26 ला जी लिंक ओपन होणार आहे या वेबसाईटवर त्या ठिकाणी तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे। डीबी साठी कोणती डॉक्युमेंट्स लागतात ते आपण बघूया वन बाय वन। आपण जर बघितलं डीबी साठी कागदपत्र पडताळणीसाठी मुंबई पोलीसच्या विद्यार्थ्यांनी साधारणपणे मूळ कागदपत्रे ओरिजिनल आपल्या सोबत ठेवायचे आहे। सर्व ओरिजिनल कागदपत्रे असल्याशिवाय डीबी होणार नाही म्हणून ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर सर्व कागदपत्रांची 3 झेरॉक्स प्रती आपल्या सोबत ठेवायच्या आहे। उदाहरणार्थ 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, गुणपत्रक असेल, त्याचबरोबर 12वीचं गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट असेल, या सर्वांच्या आणि जे कॅटेगरीमध्ये असेल त्यांना किंवा NCC प्रमाणपत्र असेल म्हणजे अशा सर्व ओरिजिनल कागदपत्रांचे 3 झेरॉक्स प्रती आपल्या सोबत ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर स्वतःची सही असलेले सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स आपले सोबत असणे आवश्यक आहे। सर्व झेरॉक्सवर आपली सही असावी म्हणजे आपले डॉक्युमेंट्स आपली सही, जे आपले स्वतःचे डॉक्युमेंट्स आहेत त्यावर आपण स्वतः सेल्फ अटेस्टेड करत असतो म्हणून सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स डीबी साठी आवश्यक असतात आणि यशस्वी गुण पडताळणीसाठी साधारणपणे आपल्याला हे डॉक्युमेंट्स उपयोगी पडतात। त्यानंतर नियमानुसार सर्व डॉक्युमेंट्स आवश्यक असतात आणि सर्व सेल्फ अटेस्टेड आवश्यक असतात। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं ओळख आणि रहिवासी पुरावा म्हणून काय लागतं आपल्याला, या ठिकाणी आधार कार्ड असेल, ओळखीचा पुरावा म्हणजे पत्त्याचा पुरावा जो असेल तो त्यासाठी आधार कार्ड आपल्याला आवश्यक आहे। त्याचबरोबर रहिवासी पुरावा, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात या संदर्भातला डोमिसाइलचा पुरावा आपल्याला लागत असतो आणि आरक्षण घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आरक्षण घेण्यासाठी सुद्धा डोमिसाइल आवश्यकता असते। म्हणूनच रहिवासी पुरावा हा आपल्याला या ठिकाणी अधिकृत पुरावा असतो की जो आपल्याला आरक्षण पण मिळवून देतो आणि रहिवासी पण आपल्याला दाखवतो। अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा एक दस्तावेज आहे। त्याचबरोबर पॅन कार्ड आपण सर्वांनी सोबत ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे आपण जर बघितलं 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ओरिजिनल आणि झेरॉक्स सुद्धा सोबत ठेवायचं आहे। त्याचबरोबर जन्माचा दाखला आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्माचा दाखला असेल तर जन्माचा दाखला, नसेल तर 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जरी असलं तरी तो एक 10वीचं प्रमाणपत्र आपला जन्माचा पुरावा होऊ शकतो। त्याचबरोबर आपण जर बघितलं 10वी बरोबरच 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा पदवी झालेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे वगैरे ते सर्व आपले जे शैक्षणिक पात्रता झालेली आहे त्या संदर्भातली डॉक्युमेंट सुद्धा आपण सोबत ठेवायची आहेत।
त्यानंतर पुढे जर आपण बघितलं राखीव प्रवर्गासाठी जे विद्यार्थी कास्टमध्ये होते किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी प्रवर्गणी आहे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल यासारखे डॉक्युमेंट्स आवश्यक असतात. आपण वन बाय वन बघूया. ओपनसाठी साधारणपणे कोणत्याही पद्धतीचं कास्ट सर्टिफिकेट नसतं, त्यांची जात वैधता प्रमाणपत्र पण नसतं आणि नॉन क्रिमिनल पण नसतं. त्यांना कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक नाही. परंतु एससी आणि एसटी साठी साधारणपणे सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि त्याचबरोबर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं एससीबीसी, ओबीसी आणि बीजेएनटी ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले आवश्यक आहे. त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र असेल तरी चालेल आणि नसेल तर पण त्यांना वेळ दिला जातो. डीबी नंतर त्यांना काही 1 ते 2 वर्षाचा पिरियड दिला जातो. त्यामध्ये त्यांना ते जात वैधता प्रमाणपत्र मात्र सबमिट करावंच लागतं. काही ठिकाणी 6 महिन्याचा वेळ दिला जातो, काही ठिकाणी 1 वर्षाचा दिला जातो. आणि नॉन क्रिमिनल त्यांना चालू वर्षाचे वैध असणे आवश्यक असते. या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी, एसबीसी त्यानंतर व्हीजेएनटी या सर्व विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे चालू वर्षाचे करंट आता जो चालू शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षाचे आवश्यक असते. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं विशेष प्रमाणपत्र आपल्याला कोणती लागतात डीबीसाठी एमएससीआयटी सक्षम अधिकाऱ्याचं आपल्याला समकक्ष प्रमाणपत्र लागतं. त्याचबरोबर पोलीस पाल्य असल्याचे संबंधित प्रमाणपत्र लागतं की जे पोलीस पाल्य आहेत त्यांना त्या संदर्भातलं प्रमाणपत्र लागतं. ज्या विद्यार्थ्यांनी स्पोर्टमधून फॉर्म भरलेला आहे, स्पोर्टमधून आरक्षण घ्यायचं आहे, त्यांना समांतर आरक्षण मिळवण्यासाठी क्रीडा विभागाने प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र लागतं. त्यानंतर जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, तहसीलदार किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र त्यांना या ठिकाणी लागत असते की आपण प्रकल्पग्रस्त आहोत किंवा आपण भूकंपग्रस्त आहोत याचं समांतर आरक्षण मिळवण्यासाठी त्यांना हे प्रमाणपत्र लागत असतं. त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांनी अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र हे समांतर आरक्षण त्यांना मिळवायचं आहे त्यांना हे प्रमाणपत्र आवश्यक असतं. त्याचबरोबर एनसीसीचं प्रमाणपत्र एनसीसी मध्ये आपल्याला कोणता ग्रेड आहे, ए आहे, बी आहे की सी आहे त्याचे प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असते. पोलीस भरतीमध्ये एनसीसी झालेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे मार्क्स दिले जातात आणि ते मार्क्स आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एनसीसीचं प्रमाणपत्र लागत असतं. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन फक्त पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी जे विद्यार्थी चालक पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना मात्र ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी कंपल्सरी लागत असते. अशा पद्धतीचे विशेष प्रमाणपत्रे आणि डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतात. त्याचबरोबर अंतिम जर डॉक्युमेंट्स आपण जर बघितले अंतिम आपण कशा पद्धतीने तयारी करायची डीबीची आपण सुरुवातीला काय करायचं आहे अलीकडील कमीत कमी 7 ते 8 फोटो या ठिकाणी आपल्याला अलीकडील रंगीत फोटो आपल्याला ठेवायचे आहे फोटोग्राफ्स. त्याचबरोबर ई चलन किंवा ई पावती आपण फॉर्म भरताना जे काही फॉर्म भरलेला आहे ती फॉर्मची कॉपी आणि त्याचबरोबर ई चलन जे आपण पेमेंट केलेलं आहे त्याची पावती आपण सोबत ठेवायची आहे. त्याचबरोबर वैद्यकीय आणि शारीरिक चाचणीचे पुरावे भरतीच्या नियमानुसार जर आपल्याला आवश्यक असेल तर आपण ते पण सोबत ठेवायचे आहे जे आपण फॉर्म भरताना जोडलेले आहे. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आपल्यासोबत असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं की परिपूर्ण फाईल कशी बनवायची डीबीची परिपूर्ण फाईल नेहमी एक मूळ कागदपत्रांचा एक सेट बनवायचा आहे तो क्रमाने लावायचा आहे 10वी पासून ते आपल्या पदवीपर्यंत आणि समांतर आरक्षणाचे डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल असेल फोटो असेल हे सर्व डॉक्युमेंट्स आपले ओरिजिनल हार्ड कॉपी एका बंचमध्ये लावायची आहे. त्याचबरोबर आपण जे सेल्फ अटेस्टेड करणार आहोत त्याच्या 3 सांशकित झेरॉक्स प्रती आपण सोबत ठेवायच्या आहे. म्हणजे 3 सेटमध्ये आपण काय करायचं आहे सेल्फ अटेस्टेड झेरॉक्सचा सेट बनवायचा आहे आणि त्यातून ह्या 3 सेटच्या माध्यमातून आपल्याला पुढे पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला हे सर्व झेरॉक्स प्रती आपल्याला लागणार आहे. म्हणून अशा पद्धतीने आपली एक परफेक्ट फाईल बनवायची आहे. आपण ओरिजिनल डॉक्युमेंटची एक फाईल ठेवायची आहे. त्यानंतर सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचे आपल्याला 3 सेट बनवायचे आहे त्याची एक फाईल ठेवायची आहे. फोटो ठेवायचे आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत असल्याशिवाय डीबी होणार नाही हे सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया की आता मुंबई पोलीसचा डीबी चालू आहे परंतु येणारी अपकमिंग भरती खूप मोठी असणार आहे. पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आणि मैत्रिणींनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा एक 11/6/26 एक परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातून हे निर्गमित झालेलं आहे. लक्षात घ्या हे परिपत्रक जे आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला पीडीएफ अशी कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली हे पत्रक जे आहे ते शेअर करतो. या पत्रकामध्ये काय दिले बघा पोलीस शिपाई यामध्ये सशस्त्र पोलीस बॅट्समन कारागृह शिपाई
इतर सर्व संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे। उपरोक्त विषयाच्या अनुसार सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवण्यात येते की त्यांच्या अधिपत्याखाली दिनांक 1 जानेवारी 2026 ते 31/12/2026 व दिनांक 1 जानेवारी 2027 ते 30/6/2027 म्हणजे या कालावधीमध्ये जे पोलीस शिपाई आहेत, कारागृह शिपाई आहेत, राखीव पोलीस आहे, सशस्त्र पोलीस आहे, बॅट्समन आहे, या संवर्गातील जे जे व्यक्तींची सेवानिवृत्ती झालेली असेल, स्वच्छनिवृत्ती झालेली असेल, प्रतिनियुक्ती झालेली असेल, पदोन्नती झालेली असेल आणि जिल्हा बदलीमध्ये होणारी रिक्त पदे, या पदांची संपूर्ण माहिती या विहित नमुन्यामध्ये त्यांनी मागवलेली आहे। आता त्यांनी या ठिकाणी पिरियड कोणता दिलेला आहे बघा, 1 जानेवारी 26 पासून तर 31/12/2026 पर्यंत म्हणजे हा 1 वर्षाचा आणि त्याचबरोबर पुढील 6 महिन्याचा म्हणजे 1 जानेवारी 2027 पासून तर 30/6/2027 पर्यंत म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षामध्ये जी काही पदे रिक्त होणार आहे त्या अनुषंगाने सर्व माहिती त्यांनी ह्या विहित नमुन्यामध्ये या ठिकाणी मागवलेली आहे। आता एकूण रिक्त पदांच्या 10% पदे राज्य राखीव पोलीस दलाकरिता राखून ठेवली जातात, परंतु या 1.5 वर्षाचा कालावधीमध्ये भरपूर मोठा कालावधी होतो आणि या कालावधीमध्ये रिटायरमेंट असेल, रिक्त पदे असतील, स्वच्छनिवृत्ती असेल, या अनुषंगाने पदे रिक्त होत असतात आणि ती सादर होणार आहे। म्हणजेच सुरुवातीला रिक्त पदे, त्यानंतर आकृतीबंध, वित्त आयोगाची मान्यता आणि पुढे फायनल पोलीस भरती, अशा पद्धतीची ही पोलीस भरतीची प्रोसेस असते। म्हणून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे किंवा खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे। याच माध्यमातून तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी सोबत पोलीस भरतीची तयारी करू शकतात, त्याचबरोबर सरळ सेवा आणि महानगरपालिका भरतीची सुद्धा तयारी करू शकतात। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची बॅच आपण नक्कीच एनरोल करायची आहे आणि सरळ सेवा भरती आणि महानगरपालिकेची भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची सर्वसमावेशक तयारी आपल्या इन्फिनिटी अकॅडमी सोबत करायची आहे। आपण नक्कीच बॅचला एनरोल कराल आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवाल। अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर संपर्क कराल। उत्तम मार्गदर्शन, उत्तम शिक्षण आणि आपले सिलेक्शन यासाठी आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। आपली सर्व पोलीस भरतीची तयारी असेल, सरळ सेवा भरतीची तयारी असेल, ही प्रॉपर करा आणि एक फायनल सिलेक्शन घ्या इन्फिनिटी सोबत। धन्यवाद।